जय श्री कृष्ण सर्वांना. मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. हे सध्या बघा आता घरात तयारी सुरू आहे, कारण आज दुपारी नाही तर उद्या आप्पा जाणार आहे लातूरला. जसं की मी तुम्हाला सांगितलं, तो हॉस्टेलवर असतो आणि आता त्याच्या शाळा सुरू होऊन पण एक 5-10 दिवस झाले असतील. मग आता त्याला जायला पाहिजे म्हणून सगळे मिळून त्याची तयारी करतायत बघा. मम्मीने तर मस्तपैकी पेढा वगैरे बनवला त्याला देण्यासाठी आणि तीच आता सध्या तयारी सुरू आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते की काय काय तयारी करायची, काय काय झाली आहे आणि काय काय करायची राहिली आहे, ते सगळंच तुम्हाला दाखवते. बघा इथं पप्पाची देवपूजा सुरू आहे आणि इथं बघा पेढा बनवून आणला आत्ताच मम्मीने, तो इथं ठेवलाय. संध्या बघते आळून आले का नाही. आणि सध्या मम्मी इथं कणिक तिंबाची तयारी करते, कारण आज बनवायच्या आहेत भाट्या. तर आता मग पीठ मळणार आहे, त्यानंतर भाट्या बनवायच्या आणि भाजायच्या. तर बघा सध्या ही सगळी तयारी सुरू आहे. आणि इथं बघा आप्पा काय करते, उगाच मिशनीला झटते. कालच पप्पांनी नवीन सुया आणले, त्याला काय सुया वगैरे बसवायला येत नाही. बसवली. कशी बसवली? बरोबर बसवली. पुन्हा बघू दे एकदा वरी कर, जवळ घेऊन बघ. तर बघा याने अशी काहीतरी सुई बसवली आहे, पण ती सुई उलटी बसली. थांबणे बसवली. जिथून अशी मोठी रेषा असते ना, ती मग आधी ती मोठी रेषा असते आणि इथं छोटं वेज असते का, ती ह्या साईडने येऊ द्यायची. थांब बघ पुन्हा. बरोबर दमानी काट. आता काय शिलाई काम शिकायचं का काय? बरोबर ती वेज जी आहे ना, ती या साईडला येऊ. तसं खाली घेऊ नको, वरीच राहू दे. बघ आता कॅमेरा झूम करून बघ. थांबा 1 मिनिट थांब. हात सोड. नाही आला अजून, फिरलीच नाही सुई. हां असं लावा तर पॅक कर. थांब. बघायची काही सुद्धा गरज नाही तर सुई आला ते वगैरे झटायची, पण तरी पण त्याला एकदा बघायचं करून, त्याला येते का नाही बसवता सुई. तेच तो ट्राय करतोय. मी बॉबिन बघतोय आणि नंतर तो बॉबिन पण भरणार आहे. तर मी त्याला काही सांगणार नाही आता असं कर तसं कर. त्याला जे काय करायचंय ते बघू आपण काय काय करते. सुई तर बसवली आहे बघा आता. आणि आता बॉबिन भरणार आहे. आणि याच्या आधी कधी त्याने काय असं काही केलेलं नाही, त्यामुळे त्याला याची काही माहिती नाही. बघू आता त्याला काही जमते का नाही. आणि कालच पप्पांनी, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मशीन घेऊन आता खूप जास्त दिवस झाले, पण आणखीन पण काही मला जास्त असं शिवायला वगैरे येत नाही. ते पण सुरू करायचे मला हळूहळू. आणि पण जेव्हा मी शिकत होते टिप वगैरे मारायला, तेव्हा सगळ्या सुया वगैरे म्हणजे मोडल्या होत्या, बाकड्या झाल्या. तर त्याच पप्पांनी काल नवीन सुया आणल्या. लगेच काल पण हा असंच झटत होता, पण सुई वगैरे लावून नव्हता. काल रात्री सुया आणल्यात आणि काल दिवसभर तो झटला आहे बघा उगाच मिशनीला. आणि आत्ता पण काहीतरी असं सासलं सुरू आहे. बास कर. तर बघा आता याने असं काहीतरी बसवली आहे तर बॉबिन. पण या अशी बॉबिन भरता येणार नाही. कशी भरायची? काढ. हां तू मोबाईल धर, मी तुला दाखवले कसं काढायचं. इकडे आली चालू उठ तिथला उठ. तर बघा आता याला शिकवू आपण काहीतरी 1-2-3 गोष्टी. फक्त मला सांग पुन्हा, माझ्या मी करतो. मी तर जास्त इथे अशी बॉबिन बसवत नाही. खालच्या ह्याच्यावरच बसवती. ते तसं नाही पडत.
तसं नसतंय ती. थांब 1 मिनिट 2 मिनिटं थांब. ती खाली टाकायची असते आणि आता फिरव नट. थांब. आता ही नट फिरव. टेकला आता फिरव. पण मी पण इथे जास्त अशी बॉबिन बसवत नाही. तरी खाली गेलाय. बघा आता माझ्या लक्षात राहिलेलं नाही काय होईल ते, पण बघू आपण ट्राय करू. जमेल हळूहळू. आता उठ. थांब ना 2 मिनिटं, मला बघू दे ना मला जमतंय का. पुन्हा बघतो, मला 1-2 असं म्हणजे येडे घेऊन बघू दे जमते का. फिरणाच गेले. थांब. फिरव एकदा. उठ तू. उठ. हे बघा आता उठवते, मला बघू काय करते काय नाही ते. मला आता काही जमत नाही. 1-2 दिवस तिला बघावं लागेल, त्याशिवाय काही जमणार नाही. पण इथेच बॉबिन बसवायचं सोपं. ते राहू दे तसंच, काही नाही होत. झरायची नाही गरज. सर केक तर बघा, मी तर अशीच बॉबिन बसवते. तुम्ही कशी बसवता ते मला काय म्हणजे तुमच्याकडे टिप्स असतील तर सांगा, कारण मी जास्त आणखी मिशनीवर वगैरे काम करायला सुरू केलेलं नाही आहे. त्यामुळे जसं मला येते तसं बघते मी. आणि हा उगाच आता झटतोय बघा. बघू काय होते काय नाही. फक्त काय घोटाळा. बस फिरायला लागले आता ह्याच्यावर बॉबिन. बरं गप बसतो. सांगायला गेले की टांगायलाच नाही. ही हातात धर, असा दोरा हातात धर, असा धर हातात. काही जमत नाही बघा बॉबिन भरायला याला. ते 1-2 आधी काय कर, त्याला येडे मार. मी बघू का एकदा. आपा का ते बघा बघू दे म्हणले एकदा मला, तरी पण नाही म्हणता येत. की असं उलट फिरू देऊ नको ना. उलट फिरलं की सगळं ते निघायला लागले. तर बघा आता त्याला जमतंय हळूहळू हळूहळू. खाली पाय जरा असं फिरव ना. पाय खाली बसून वाटलं तर हे कर. बस खुर्चीवर खाली. सारखं ही फिरवायची गरजच नाही, फक्त खाली तू पायाला हे कर. दबत असते हो की तर सगळे असं गोळे गोळे व्हायला लागलेत. बघ तू जरा हाय काही उलट फिरू देऊ नको. हे सगळे असे वेडे यायला लागले. तुझ्या हातात कशाला दोरा दिलाय? त्याच्यावर पैसे दिलाय ना. उलट फिरू देऊ नको. पाय जरा हलव जरा. अरे उलट फिरलं का हे अडकून बसतंय असं सगळं. चिरडू नको. चिरडू नको, तुला सांगितलं उलट फिरू देऊ नको. आता सगळे येडे बसले तिथं उलटेच.
ऐकत नाही पुन्हा म्हणायचं चिरडून. झाले भास्कर भरली मी. पूर्ण अजून बसत नाही. अरे भास्कर ना पण मध्ये ही झाले आता. आता मी त्याला काही पण सांगितलं ना तरी ते ऐकायचं नाही आता. त्याच्यामुळे काय करायचं ते कर 2 मिनटं. बरं झाली बॉबीन. हे बघा ते खाली पाय सुद्धा हलवी नाही गेला. एवढं मगापासून सांगायला लागले मी त्याला सारखं सारखं ती वरची फिरवायची गरज नाही. पायानं जरा हे कर म्हणून तर मग ते बाहेर पडत नाही पाय. एक 2 दिवस रे पुन्हा बघू पुस्तकावर गेल्यावर काय करू. ते येडे बसायला लागले काढी सगळं. माझी ड्रेस कुठली होती या. ड्रेस पण तूच टाक. हां ड्रेस पण तूच टाक. हां बघा हे असं काहीतरी करायला लागलाय. करू द्या ह्याला 2-3 मिनटं झटू द्या असं त्याचं. माझ्या कामापुरती झालेली आहे बॉबीन. पण तुला ही बॉबीन आता भरून काय काम करायचंय. माझ्या ड्रेसला शिवली. कोणत्या टी शर्टला का शर्टला. टी-शर्ट आणि त्याचा कलर कसला आहे टी शर्टचा सेम. बदल तर बघा म्हणजे त्यानं कलर वगैरे बघून सगळं गोष्टी सिलेक्ट करून केलंय. टिप मारायची आहे त्याच्या टी शर्टला. खाली दुसरी बॉबीन म्हणजे मी बसवून ठेवलेली होती भरून. पण आत्ताच काही काम पण नाही त्याचं त्यामुळे मी बॉबीन काय बदलत नाही जास्त तर खरं. फक्त हा जो दोरा आहे ना तो सेम कलरचा घेते. आपल्याला ज्या ड्रेसला टिप वगैरे मारायची त्या ड्रेसचा सेम कलरचा घेते. पण बॉबिनचा काही मी बदलत नाही. जो पहिला आहे तोच राहू देते. फक्त संपला तरच भरायची आणि लावायची एवढं करत असते. तर बघा ही पहिली बॉबिन भरलेली होती त्याने इथे काढून ठेवली. कसं बसवायचं सांग. थांब पडलं सॉरी. तू 2 मिनटं मोबाईल धर मी तुला दाखवते. बघा आज आपण याला बॉबिन तर भरायला शिकवलं म्हणजे तो आपोआप शिकलाय. त्याला फक्त इथं काय करायचं ते सांगितलं मी. फक्त आता हे इथं कसं लावायचं नाही हा ते माहीत नाही तर मी त्याला ते दाखवते. तुम्ही पण बघा नीट. तर बघा हा जो दोरा आहे ना असा दोरा थोडासा वर घ्यायचा. हा इथनं घ्यायचा असा आणि इथून काढायचा. खरं तर हा इथून बरोबर निघला पाहिजे त्यामुळे हे आता बॉबीन बसव. ढिल्लं होत नाही. तर बॉबीन बसव आता. तर हे असं वरी राहू द्यायचं. बाई तर अशी बॉबीनला जागा असते. थांब 1 मिनिट थांब. दिसना गेलंय थांब 2 तर बघा इथे बॉबिन बसवायची असते अशी. हे बघा इथे बॉबिन बसवण्यासाठी अशी जागा आहे. थांब ते हलवू नको माझ्या बोटावर सुई तशीच. हो थांब. तर बघा असं कटकन आवाज झाला ना की बॉबिन बसली म्हणायचं. आणि आता इथे बसली आहे बघा बॉबिन. आणि आता तो दोरा वर घेण्याचा प्रयत्न करतोय पण आधी तो दोरा ओवा लागेल असं सगळं करावं लागेल. तर कर आता तुला काय करायचं ते. तर बघितलंच असेल तुम्ही कसं मस्ती करतोय आता. तिथं सिलाई मशीन आहे काहीतरी त्याचं सुरू आहे. आता बॉबिन तर भरली आहे त्याला मस्तपैकी. लावायला त्याला येत नव्हती तर लावायचं तेवढं मी सांगितले त्याला. आणि आता दोरा होते दोरा भर घ्यायचा आहे आणि काय त्याचं टी शर्ट आहे त्याला सिलाई मारायची. सिलाई तर मीच मारते पण बघितलं असेल तुम्ही म्हणजे कोणती पण गोष्ट त्याला अशी करायची उत्सुकता असते मनात. आणि म्हणजे तो जास्त सांगू देत नाही मला. बाकी सगळं त्यालाच करावंच वाटतं. तर केलं त्याने. थोडंसं चुकलंय. सुई खरं तर उलटी बसली आहे बघा. 2-4 टिप
त्यातनं मारल्या त्या सुईने. तर सुई कटकन मोडून बसली. तर मी त्याला सांगितलं नाही, दोनदा सांगितलं होतं सुई उलटी बसली म्हणून. त्याने बसवण्याचा प्रयत्न केला तरी पण ती उलटीच आहे. करू द्या, त्याला काय करायचं ते. 5-10 मिनटं जातील. काल पण सुया नव्हत्या, पण अशीच कोरडीच मिशन तो फिरवा सगळा. म्हणला मिशन रुळते, काही म्हणायला गेलं की तसं बोलतो, मिशन रुळते म्हणलं. मध्ये तयारी सुरू आहे, पेढे वगैरे बनवायला सुरू आहेत. आज भाट्या करायच्या आहेत, कारण त्याला भाट्या खूप जास्त आवडतात म्हणून आज आम्ही भाट्यांचा बेत केला आहे. तर या तुम्ही पण सगळे मस्तपैकी डाळ भाट्या खायला. आणि माझ्या जास्त म्हणजे 1-2-3 व्हिडिओमध्ये तरी मी तुम्हाला डाळ भाट्या दाखवलेल्या आहेत आणि आमच्या सगळ्यांना डाळ भाट्या आवडतात. आता तो इकडे बघ म्हणून मला काहीतरी दाखवतोय, तर ते मी बघते. चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आज दुपारी नाहीतर उद्या आप्पा जाणार आहे, तो व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळेल. तर तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. तर चला आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्रीकृष्ण, जय श्रीराम.